नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आज उष्णता आणि तापमान हा धडा बघायचा आहे. त्याला इंग्लिशमध्ये आपण हीट आणि टेम्परेचर असं म्हणतो. उष्णता आणि तापमान या दोन्ही परस्पर राशीमध्ये काय फरक आहे हा आज आपल्याला बघायचा आहे. वेल्डिंगसाठी प्रामुख्याने उष्णतेची गरज असते. उष्णता दिल्याशिवाय आपण जॉब जोडू शकत नाही. आपण जॉब करत असताना किंवा वेल्डिंग मारत असताना जॉबला उष्णता देतो. मग कशाच्या साहाय्याने देतो? एक इलेक्ट्रिकच्या साहाय्याने आणि दुसरी गॅसच्या स्वरूपात. गॅसच्या स्वरूपात म्हणजेच काय की आपण काय करतो आहे, फ्लेम तयार करतो आहे. हेल्पिंग गॅस त्यानंतर फ्युएल गॅस यांच्या दोन्हीच्या साहाय्याने, हेल्पिंग गॅस म्हणजे मदत करणारा गॅस, फ्युएल गॅस म्हणजे जळणारा गॅस, या दोन्हीच्या साहाय्याने काय करतो आहे, फ्लेम तयार करतो आहे. त्या फ्लेमच्या साहाय्याने काय करतो आहे, धातू वितळतो आहे आणि वितळल्यानंतर त्याच्या डिपॉझिट मेटल म्हणून आपण काय वापरतो आहे, फिलर रॉड वापरतो आहे. याला आपण काय म्हणतो आहे, गॅस वेल्डिंग म्हणतो आहे. पण इलेक्ट्रिकच्या साहाय्याने आपण उष्णता कसं देतो आहे, एक सप्लाय देतो आहे मशीनला, बरोबर. त्यानुसार मशीन चालू राहतं. ते AC-DC रेक्टिफायर असेल, AC ट्रान्सफॉर्मर असेल किंवा DC जनरेटर असेल, बरोबर. मशीनला सप्लाय दिल्यानंतर मशीनच्या दोन टर्म असतात किंवा दोन पोल असतात, एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. आपण एकाला काय जोडतो आहे, अर्थिंग केबल जोडतो आहे आणि एकाला इलेक्ट्रिक होल्डर केबल जोडतो आहे, बरोबर. होल्डर केबलला काय करतो आहे, इलेक्ट्रिक रॉड लावतो आहे, मशीन चालू करतो आहे, जॉबला अर्थिंग देतो आहे आणि इलेक्ट्रोच्या साहाय्यानं काय करतो आहे, फेज आणि न्यूट्रल एकत्र आल्यामुळे काय होते, उष्णतेने तुमचा जॉब वितळला जातो आहे. त्याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रिक आर्क वेल्डिंग असं म्हणतो आहे, बरोबर आहे. जोडत असताना वेल्डरला त्या धातूचं किती उष्णता त्या धातूला दिली पाहिजे किंवा किती अंश सेल्सिअसला तो धातू काय होते, वितळते, याचं आकलन असणं महत्त्वाचं आहे. म्हणून मेल्टिंग पॉईंटचा चार्ट धातूनुसार, कुठलाही धातू असू दे, आता तांब्यासारखा धातू आहे, त्याचा मेल्टिंग पॉईंट कसा आहे, जास्त आहे. म्हणजे किती आहे, एक 1700 ते 1800 दरम्यान आहे. शिसे असेल किंवा जास्त असेल, याचा मेल्टिंग पॉईंट किती आहे, 300 ते 400 ते दरम्यान आहे. किंवा ॲल्युमिनियम असेल 600 ते 700च्या दरम्यान आहे. म्हणजे प्रत्येक धातूचं कसं आहे, मेल्टिंग पॉईंट कसं आहेत, कमी जास्त आहेत, जास्त असेल किंवा कमी असेल. कुठलाही धातू वेल्डिंग मारत असताना, म्हणजे फेरच असेल किंवा नॉन फेरच असेल, आपल्याला काय करायचं आहे, वेल्डिंग मारायचं आहे, बरोबर आहे. त्यासाठी त्या धातूचा वितळण बिंदू किंवा मेल्टिंग पॉईंट तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. जर माहीत नसेल तर त्याला कुठली फ्लेम वापरायची. आता ॲल्युमिनियमसाठी आपण कुठली वापरतो आहे, कार्बोरायझिंग फ्लेम वापरतो. किंवा माइल्ड स्टीलचा मेल्टिंग पॉईंट किती आहे, 1530 आहे. त्याला पण वेल्डिंग मारायचं आहे तर कुठली फ्लेम वापरतो आहे, न्यूट्रल फ्लेम वापरतो. त्याचं टेम्परेचर किती आहे, तर 3200 डिग्री सेल्सिअस आहे. कार्बोरायझिंगचं किती टेम्परेचर आहे, तर 31 डिग्री सेल्सिअस आहे, बरोबर आहे. त्यानंतर ऑक्सिडायझिंग फ्लेम आपण ब्रास किंवा ब्रॉन्झ, याचा मेल्टिंग पॉईंट कसा आहे, जास्त आहे, म्हणून त्याच्यासाठी आपण ते वापरतो. त्यासाठी त्याचं टेम्परेचर किती आहे, तर 33 डिग्री सेल्सिअस आहे. म्हणून कुठलाही धातू वेल्डिंग मारत असताना त्याचा मेल्टिंग पॉईंट माहीत असणं गरजेचं आहे. मेल्टिंग पॉईंट जर माहीत नसेल तर आपल्याला त्याला कुठली फ्लेम वापरायची आहे किंवा तो धातू किती गरम झाला पाहिजे याचं पूर्ण आकलन येणार नाही. म्हणून उष्णता आणि तापमान हा धडा आपल्या वेल्डिंगच्या ह्याच्यासाठी फार महत्त्वाचा आहे किंवा आवश्यक आहे. पण आता वेल्डिंग मारत असताना किती उष्णतेला कुठला जॉब किती वितळतो आहे किंवा त्याचं टेम्परेचर कसं चेक करायचं आहे किंवा ती उष्णता किती ग्रहण केला आहे तो जॉब, ते कसं बघायचं, त्यासाठी आपण काय करतो आहे, दोन स्केलचा वापर करतो आहे. एक फॅरेनहाइट स्केल आणि दुसरे आहे ते अंश सेल्सिअस स्केल. या दोन स्केलचा वापर करून काय करतो आहे, आपण टेम्परेचर किंवा उष्णता मोजू शकतो आहे. त्याने दुसरा प्रकार म्हणजेच उष्णतेचं स्थलांतरण किंवा वहन कसं केलं जाते. एखाद्या ठिकाणी आता हा जॉब आहे, काय आहे, जॉब आहे. एका जॉबला काय केलं आपण, फ्लेमच्या साईन काय केला आहे, गरम केला एका टोकावर. गरम केल्यानंतर याच्यामध्ये काय आहे, जॉब हा कसा तयार होतो आहे, कणाकणाने तयार होतो आहे. हे काही कण आहेत. पहिला कण इथं तापवला गेला आहे, बरोबर आहे. पहिला कण दुसऱ्या कणाला देणार, दुसरा कण तिसऱ्या कणाला देणार, असं ते उष्णतेचं काय केलं जातं, वहन केलं जातं आणि पूर्ण जॉब काय केला जातो, गरम केला जातो. पूर्ण जॉब हा काय केला जातो आहे, गरम केला जातो आहे. जेव्हा ह्यातून काय करतो आहे आपण, जेव्हा उष्णता जॉबला देतो आहे, काय करतो, उष्णता जॉबला देतो आहे, तेव्हा त्या पूर्ण कणामध्ये काय होते, गतिज ऊर्जा निर्माण होते आणि गतिज ऊर्जेची काय होते, वाढ होते, बरोबर आहे. याला आपण काय म्हणतो, उष्णता असं म्हणतो किंवा उष्णतेचं वहन असं म्हणतो. एखाद्या ठिकाणी जॉब काय आहे, गरम केला, त्यानंतर उष्णतेचं वहन होऊन थंड जॉब काय होते, गरम केला
जातोय, म्हणजे त्याला ते आपण काय उष्णतेचं वहन असं म्हणतोय. उन्हाळ्यात काय होतंय, उष्मा वाढतोय. मग आपण सहज एक उदाहरण देऊ पाहतो की घरात बसल्यानंतर तुम्ही काय म्हणताय, उष्णतेमुळे काय होते, उष्मा वाढतोय, त्यामुळं घरातील टेम्परेचर काय होते, वाढते. मग 30 ते 40 होईल किंवा 35 ते 40 होईल किंवा 40 ते 45 असेल. काय म्हणतोय तुमच्या लक्षात येते का बघा. उन्हाळ्यात काय होते, उष्णतेमुळे उष्मा वाढला असं पण म्हणतोय. मग ते टेम्परेचर किती असते, 40 ते 45 अंश डिग्री सेल्सिअस. आपण उष्णता हे कॅलरीमध्ये मोजतो आणि तापमान हे डिग्रीमध्ये मोजतो. उष्णतेचं तुम्हाला समजलं. त्यानंतर तापमान ही उष्णतेची एक पातळी आहे. उष्णता ही काय, एक ऊर्जा आहे. उष्णता ही काय, ऊर्जा आहे. आणि तापमान ही काय, उष्णतेची एक पातळी आहे. आणि ती कशी आहे, तापमान ही कशी आहे, भौतिक राशी आहे. एक कशी आहे, भौतिक राशी, जी लांबी, वस्तुमान आणि काळ या मूलभूत एककाचा उपयोग करून दर्शवता येत नाही. पण तिची जी पातळी आहे ती आपण स्केलच्या साहाय्याने दर्शवू शकतोय. मग कुठल्या स्केलच्या साहाय्याने आपण दर्शवू शकतोय, मगाशी मी तुम्हाला सांगितलं की एक अंश सेल्सिअस स्केल, त्याला डिग्री ग्रेड स्केल सुद्धा म्हणू शकतोय आपण, किंवा फॅरेनहाइट स्केल. याच्या साहाय्याने त्याचं आपण काय करू शकतोय, अचूक मापन करू शकतो. अंश सेल्सिअस आणि फॅरेनहाइट स्केलनं काय करतोय, आपण तापमान दर्शवतोय. बरोबर आहे. ज्या स्केलनं आपण तापमान मोजतोय त्याला आपण काय म्हणतोय, थर्मामीटर म्हणतोय. थर्मामीटरच्या साहाय्याने आपण शरीराची उष्णता मोजू शकतो. त्यानंतर कुठलेही स्केल असेल तर त्याला एक गोठणबिंदू आणि एक उत्कलन बिंदू, ज्याला आपण काय म्हणतोय, फ्रीजिंग पॉईंट आणि मेल्टिंग पॉईंट. फ्रीजिंग पॉईंट अंश सेल्सिअसमध्ये किती असतोय, तर 0 अंश सेल्सिअस, ज्याला आपण काय म्हणतोय, गोठण बिंदू म्हणतो. आणि उत्कलन बिंदू किती असतोय, म्हणजे पाणी किती अंश सेल्सिअसला उकळते, तर 100 अंश सेल्सिअसला. 100 अंश सेल्सिअस. म्हणजे हे कशाच्या संदर्भात झालं, तर अंश सेल्सिअस स्केलच्या ह्याच्यावर मापीवर ही दोन मापं असणार, एक 0 अंश सेल्सिअस आणि शेवट 100 अंश सेल्सिअस. 0 अंश सेल्सिअस हे काय, फ्रीजिंग पॉईंट, आणि 100 अंश सेल्सिअस हा कसा आहे, मेल्टिंग पॉईंट. त्यानंतर फॅरेनहाइट स्केल. फॅरेनहाइट स्केलमध्ये कसं असतं, तुमचा जो फ्रीजिंग पॉईंट आहे तो किती असतोय, 32 अंश सेल्सिअस. किती असतोय, 32 अंश सेल्सिअस. आणि उत्कलन बिंदू म्हणजे मेल्टिंग पॉईंट ज्याला आपण म्हणतो, तो किती असतोय, 212 अंश सेल्सिअस. हे कशा संदर्भात झालं, फॅरेनहाइट स्केलच्या संदर्भात झालं. सेंटीग्रेड स्केल ह्याला आपण काय म्हणतोय, अंश सेल्सिअस स्केल सुद्धा म्हणतोय, ज्याच्यावर 0 अंश सेल्सिअस गोठणबिंदू, 100 अंश सेल्सिअस मेल्टिंग पॉईंट, म्हणजे पाण्याचा उत्कलन बिंदू किती आहे, 100 अंश सेल्सिअस. या 100 अंश सेल्सिअस म्हणजेच काय, 100 अंश सेल्सिअसमधनं 0 अंश सेल्सिअस काय केलं, मायनस केलं. ते उत्तर किती आलं, 100 अंश सेल्सिअस आलं. बरोबर आहे. म्हणजेच एक भाग अंश सेल्सिअस म्हणजे 100चं समान भाग काय केलं आपण, 100 भाग केलं. म्हणजेच एक भाग म्हणजे किती, 1 अंश सेल्सिअस. एक भाग म्हणजेच किती, 1 अंश सेल्सिअस. फॅरेनहाइट स्केल. फॅरेनहाइट स्केलमध्ये 212 काय आहे, उत्कलन बिंदू आहे. बरोबर आहे. ह्याचा फ्रीजिंग पॉईंट किती आहे, 32 अंश सेल्सिअस आहे. मायनस केल्यानंतर उत्तर किती येते तुमचं, 180 येते. 180 म्हणजेच त्याचे किती भाग समान केले आपण, 180 भाग समान केले. म्हणजेच 1 अंश सेल्सिअस म्हणजेच एक भाग म्हणजे 1 अंश फॅरेनहाइट. 1 अंश फॅरेनहाइट. 1 अंश फॅरेनहाइट.
आपण सेंटीग्रेड स्केलवर कशी माप असतात ते बघितलं, फॅरनहाइट स्केलवर कशी माप असतात ते बघितलं आहे. त्यानंतर रियुमर थर्मामीटर यावर कसं असते बघा. गोटन बिंदू तुमचा किती आहे? 0°C. उत्कलन बिंदू किती आहे? 80°C. म्हणजे समान भाग किती केले आपण? 80 केले. म्हणजे एक भाग म्हणजे किती आला? एका भागालाच आपण काय म्हणतोय? 1° रिम्युअर. 1° रिम्युअर. त्यानंतर केल्विन थर्मामीटर यात किती आहे? याचा संकेत कसं कुठल्या चिन्हाने केला जातो? तर के ने केला जातोय. कशाने केला जातोय? के ने केला जातोय. दुसरी गोष्ट, याचं कमीत कमी बिंदूत म्हणजेच किती आहे? याचा गोटनांक बिंदू किती आहे? 273.5. त्यानंतर याचा मेल्टिंग पॉईंट 373.5. दोन्हींची जर वजाबाकी केली तर 100 येणार. म्हणजे याचा भाग 100 केले जातात, बरोबर आहे. आणि एक भाग बरोबर 1° केल्विन. एक भाग म्हणजे किती होते? 1° केल्विन. हे प्रत्येक मापीला आपण काय बघितले आहेत? त्याचं गोठण बिंदू आणि उत्कलन बिंदू किती आहे आणि कसं दिला जातोय. एक भाग म्हणजे किती फॅरनहाइट, त्याचं किती भागात किती रूपांतर केलं जाते आणि ते कसं केलं जाते याचं आपण स्वरूप जाणून घेतलेलं आहे. इकडे लक्ष द्या. आता आपण जे बघितलेलं आहे, काय काय बघितलं? °C, रियुमर, फॅरनहाइट आणि केल्विन. तर पहिल्यांदा त्यांनी °C दाखवलेलं आहे. C म्हणजे °C भागिले 100, ते 100 भाग केलेले आहेत, बरोबर. F वजा 32 भागिले 180° म्हणजे फॅरनहाइटचं, बरोबर. त्यानंतर R आपण कशाचं म्हणलो आहे? रिम्युअरचं. त्याचं किती आहे? R/80, बरोबर. K वजा 273.15 भागिले 100 हे केल्विनचं आहे. त्याच्यामध्ये 100 म्हणजे तिरकस गुणाकार जर केला तर काय होणार? 100 इकडं आहे, ह्याला 180 भागिले गेलं, हे काय आलं तुमचं? किती आलं? 2 भाग दिला तर 2×5 = 10, 2×9 = 18, बरोबर. 5/9. उत्तर किती आलं? 5/9. तर 5/9 कुठं आलं आहे बघा त्यांचं, हे 5/9. हे काय? 5/9 म्हणजेच काय? हे आलेलं 5 हे आणि हे 9 या चिन्हाचा आपण उपयोग केलेला आहे. म्हणजे भागाकारून कसं त्याचं संक्षिप्त रूप आलं 5 आणि 9 हे मी तुम्हाला दाखवलं आहे. आता ह्या साईडला 80 भागिले, ह्याचा मी उल्लेख करत आहे, 80 भागिले 100, बरोबर. 0ला 0 गेली. त्यानंतर 2×4 = 8, 2×5 = 10, 4/5, 4/5. याचा आता उल्लेख कुठं आलेला आहे हे मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, इथं 4 आहे, इथं 5 आहे. याचं संक्षिप्त रूप कसं केलं आहे मी दाखवलेलं आहे. आता तिने काय सांगितलं बघा, सेंटीग्रेडचे फॅरनहाइट व फॅरनहाइटचे सेंटीग्रेडमध्ये रूपांतर करण्याचे सूत्र. C/5 बरोबर F वजा 32 भागिले 9. हे तिने सूत्र दिलेलं आहे. ह्या सूत्रानुसार आपण काय करू शकतो? फॅरनहाइटचं °C फॅरनहाइटमध्ये रूपांतर करू शकतो.
आता तुम्हाला फक्त अंश सेल्सिअस जर काढायचं असेल, अंश सेल्सिअस, तर त्याचं सूत्र कसं आहे बघा. सी बरोबर कंसात एफ वजा 32 कंस पूर्ण गुणिले 5/9. तर 5/9 कुठं आलं, मी याचं तुम्हाला संक्षिप्त रूप करून दाखवलं आहे. कशाचं, 100 आणि 180चं. मी दोन्हींचं काय केलं आहे, त्यांनी डिफरंट घेतला आहे. त्या डिफरंटचं काय केलं आहे, संक्षिप्त रूप घेतलं आहे. तिरकस गुणाकार केलेला आहे आणि त्याचं काय केलं आहे, संक्षिप्त रूप तयार केलेलं आहे. तुम्हाला फॅरनहाइट काढायचं आहे, तर कंसात सी गुणिले 5/9 कंस पूर्ण प्लस 32 या सूत्रानुसार तुम्हाला काय निघणार, फॅरनहाइट निघणार. तुम्ही काय करायचं, फक्त हेच सूत्र तयार, फक्त लक्षात आहे, C/5 बरोबर एफ वजा 32/9. तुमची जी किंमत असेल फॅरनहाइट असेल तर या एफच्या जागी घालायची. त्याच्यानुसार तुम्हाला काय निघणार, अंश सेल्सिअस निघणार. त्यानंतर अंश सेल्सिअसची किंमत माहीत असेल तर अंश सेल्सिअसच्या ठिकाणी घ्यायची. तुम्हाला त्याच्यानुसार काय निघणार, तर फॅरनहाइटची किंमत निघणार. हे बाकीच्या सूत्राचा काय एवढा का उपयोग नाही, फक्त एकच लक्षात ठेवायचं सूत्र, C/5 बरोबर एफ वजा 32/9. त्यानंतर आपल्याला हे तपासायला पाहिजे की 100 अंश सेल्सिअस सेंटीग्रेड मोजमाप फॅरनहाइट स्केलद्वारे बदलण्याची किंमत. म्हणजे बरोबर जर 100 अंश जर आपण अंश सेल्सिअसच्या ठिकाणी टाकलं तर तिची फॅरनहाइट किंमत किती आली पाहिजे, त्या सूत्रानुसार एफ बरोबर 212 अंश सेल्सिअस. म्हणून एफच्या सीच्या ठिकाणी तरी किती टाकल्या, 100 अंश सेल्सिअस टाकल्या आहे त्या सूत्रात. तिने काय केले, परत 100 गुणिले 9 900/5 अधिक 32, 5ने त्याला भागायला तर 180 आलं, प्लस 32 बरोबर 212. म्हणजे हे सूत्र कसं आहे, बरोबर आहे. हे त्यांनी काय केलं, सिद्ध करून दाखवलेलं आहे. फॅरनहाइटची किंमत भरून अंश सेल्सिअसची किंमत काढलेली आहे. फॅरनहाइटची किंमत किती आहे, 212 आहे, बरोबर. त्यानंतर तिने सूत्रात टाकलेलं आहे, फॅरनहाइटची किंमत 212 वजा 32, बरोबर. त्यानंतर तिने काय केलं आहे, वजाबाकी करून घेतली आहे. वजाबाकी 180 आली, त्याला गुणिले 5/9. 9 जर भाग घालला तर किती आलं, 20 गुणिले 5 आलं आणि 20/5 100. हे सूत्रात टाकून तिने काय केलं आहे, सूत्र कसं तयार झालं हे तिने दाखवलेलं आहे. आता उष्णता आणि तापमान या दोन्हीमधला फरक काय, की उष्णता कशी मोजायची किंवा तापमान कसं मोजायचे हे आपण बघितलं. आता उष्णता आणि तापमान या दोन्हीमधला फरक काय, समजा गॅस वेल्डिंग करत असताना आपण काय करतोय, नोझलच्या साहाय्याने काय करतोय, फ्लेम तयार करतोय आणि नोझलच्या छिद्राच्या आकारावर त्याच्यातून गॅस प्रेशर किती बाहेर येणार किंवा गॅस प्रेशर कसं सेट करायला किती जाणार हे आपल्याला कळतं. समजा नोझल आकार जर लहान असेल तर तुम्हाला काय होणार आहे, तुमचा गॅस प्रेशर काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि नोझल आकार जर जास्त असेल तर गॅसचं प्रेशर कसं होणार, जास्त होणार आहे. नोझलचा आकार कमी असेल तर फ्लेमचं तापमान कसं होणार आहे, जास्त होणार आहे. का, फ्लेम त्या नोझलमधून गॅस कसा आहे, जास्त प्रमाणात बाहेर आला, त्या बाहेर आलेल्या गॅसचं काय होते, उष्णतेत रूपांतर होते. उष्णतेत रूपांतर झाल्यामुळे तुमचा जॉब होतो गरम केला जातो. म्हणजेच काय, याच्यावर आपल्याला एकच लक्षात ठेवायचं, नोझल क्रमांक जर लहान असेल, नोझल क्रमांक काय असेल, लहान असेल तर येणारा गॅस कसा आहे, कमी प्रमाणात येणार आहे, त्यामुळे उष्णता कशी असणार, कमी असणार आहे. आणि नोझल आकार कसा असेल, मोठा असेल तर जाणारा गॅस कसा आहे, मोठ्या प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात जाणार आहे, त्यामुळं जॉबला उष्णता कशी मिळणार आहे, जास्त मिळणार आहे. पण तापमान काय असणार आहे, समानच असणार आहे. त्या फ्लेमचं तापमान काय असणार आहे, समान असणार आहे. हा दोन्हीमधला फरक आहे. त्यानंतर तिने काय केलेलं आहे, स्टीलचं तापमान 1530 डिग्री सेल्सिअस आहे, मी तुम्हाला मग सांगितलेलं आहे. तर प्लेटच्या जाडीनुसार नोझल साईज, प्लेटच्या जाडीनुसार नोझल साईज. त्यानंतर लिटर प्रति तास वापरला जाणारा अंदाजे गॅस, तिने ते टाइम टेबल दिलेलं आहे, मी मगाच्या उदाहरणानुसार.
0.8 प्लेटची जाडी असेल तर 1 नंबरचा नोझल वापरायचा. त्यानंतर तासाला लागणार गॅस किती आहे? 26 आहे. त्यानंतर 1.2 काय आहे? प्लेटची जाडी आहे. नोझल साईज 2 नंबर. त्यानंतर त्याला लागणारा अंदाजे गॅस प्रति तास 57. त्यानंतर 1.6चा काय आहे? तुमची प्लेटची जाडी आहे. त्याला नोझल नंबर 3. गॅस किती? 86. 2.4 प्लेटची जाडी आहे. नोझल नंबर 5. गॅस किती लागणार? 140. त्यानंतर प्लेटची जाडी 3.2. नोझल नंबर 7 साईज आहे. प्रति लिटर गॅस किती लागणार आहे? 200 लागणार आहे. प्लेटची जाडी 4 आहे. त्यानंतर नोझल साईज 10 आहे. त्यानंतर गॅस किती? 280 लागणार आहे. प्लेटची जाडी 5 mm आहे. नोझल नंबर 13. गॅस किती लागणार आहे? 370. प्लेट जाडी आहे 6.5. नोझल नंबर 18. गॅसचा वापर कसा होणार आहे प्रति तास? 520. प्लेट जाडी आहे 8.2. नोझल साईज किती आहे? 25 आहे. गॅस कसा असणार आहे? 710. प्लेटची जाडी 10 mm आहे. नोझल नंबर किती आहे? 35 आहे. गॅसचा वापर कसा होणार आहे प्रति तास? 1000 पर लिटर. 1000 पर लिटर असणार आहे स्वरूपे. त्यानंतर प्लेटची जाडी आहे 13. नोझल नंबर किती आहे? 45. गॅस किती असणार आहे? 1300 पर लिटर हॉर्स. म्हणजे 1300 हे तुम्हाला तासाला लागणारा गॅस लिटरमध्ये दिलेला आहे. उष्णतेचे एकक हे परीक्षेला विचारले जातात. उष्णतेचे एकक कॅलरी. कॅलरी हे काय आहे? उष्णतेचं एकक आहे. मॅट्रिक पद्धतीमध्ये CGS म्हणजे काय? आपण एखाद्या वस्तूचं मोजमाप करतोय, बरोबर आहे. तर त्याचं मोजमाप कसं करतोय? लांबी असेल तर कशामध्ये मोजतोय? सेंटीमीटर, मीटर किंवा इंच, फूट काय असेल ते. मग सेंटीमीटर जर मापलं असेल तर CGS मध्ये आपण लांबी कशामध्ये वापरतोय? सेंटीमीटरमध्ये वापरतोय. त्यानंतर G म्हणजे वस्तूचं काय? वजन मापायचं आहे. तर कशामध्ये वापरतोय? ग्रॅम किंवा किलोग्रॅम किंवा पाऊंड. पण CGS मध्ये आपण कशामध्ये वापरतोय? ग्रॅममध्ये वापरतोय, बरोबर आहे. आणि त्याला लागणारा वेळ हे कशामध्ये वापरतोय? सेकंद, मिनिट आणि तास. आपण CGS मध्ये कशामध्ये मापतोय? सेकंदामध्ये. त्याला CGS सिस्टीम असं म्हणतोय. उष्णतेचे एकक कुठला आहे? कॅलरी आहे. 1 ग्रॅम पाण्याच्या असलेल्या तापमानात 1 अंश सेल्सिअस इतके तापमान वाढवण्यासाठी लागणारी उष्णता 1 कॅलरी असते. म्हणजे 1 ग्रॅम पाण्याचं काय करायचं आपल्याला? एका कॅलरीमध्ये रूपांतरण करायचं असेल तर त्याच्यासाठी वापरली जाणारी उष्णता काय असते? 1 कॅलरी उष्णता वापरली जाते. त्यानंतर ब्रिटिश थर्मल युनिट ही कुठली सिस्टीम आहे? FPS म्हणजे काय? या FPS म्हणजे काय हे केलं जाते? लांबी कशी मोजली जाते? F म्हणजे फूट. वजन कशामध्ये मोजले जाते? पाऊंडमध्ये मोजले जाते. आणि तुम्हाला त्यासाठी लागणारा कालावधी कशामध्ये हे केला जातोय? तर सेकंदात मोजला जातो. त्याला कुठली पद्धत म्हणतोय? FPS पद्धत म्हणतोय. म्हणजेच FPS हे ब्रिटिश थर्मल युनिटचं कुठलं एकक आहे उष्णतेचं? तर ब्रिटिश थर्मल हे उष्णतेचं एकक आहे. 1 पौंड पाण्याच्या असलेल्या तापमानात 1 अंश फॅरनहाइट इतके तापमान वाढवण्यासाठी दिली जाणारी उष्णता 1 ब्रिटिश थर्मल युनिट असते. म्हणजे 1 अंश सेल्सिअस तापमान वाढवण्यासाठी दिली जाणारी उष्णता ही 1 ब्रिटिश थर्मल युनिट असते, बरोबर. 1 ब्रिटिश थर्मल युनिट म्हणजे किती? 252 कॅलरी. परीक्षेला विचारलं जाते 1 ब्रिटिश थर्मल युनिट म्हणजे किती कॅलरी? तर 252 कॅलरी. त्यानंतर CHC म्हणजे काय? सेंटीग्रेड हीट युनिट. 1 पौंड पाण्याचे तापमान 1 अंश सेल्सिअसने इतके वाढवण्यासाठी द्यावी लागणारी उष्णतेला आपण काय म्हणतोय? CHU म्हणजे सेंटीग्रेड हीट युनिट असं म्हणतोय. त्यानंतर उष्णतेचे परिणाम एखाद्या पदार्थाला गरम केलं किंवा उष्णता दिली तर त्या पदार्थामध्ये काय बदल होतात किंवा काय परिणाम होतात ते बघायचं आहे. तर पहिला त्यांनी परिणाम सांगितला, तापमानात वाढ होते. जेव्हा वस्तूला आपण काय करतोय? गरम करतोय तेव्हा त्याच्या तापमानात काय होते? वाढ होते. भौतिक गुणधर्म
बदल होतोय. म्हणजे त्याचे जे हे आहेत प्रॉपर्टीज आहेत, म्हणजे जे गुणधर्म आहेत ते काय होतात, बदलतात. काय होतात, बदलतात. म्हणजे कठीणपणा असेल किंवा प्लॅस्टिसिटी असेल किंवा आकुंचन प्रसरण असेल, त्या क्रिया काय होतात, बदलतात. त्यानंतर काय होते, आकाराचा बदल. वस्तू कुठलीही काय होते, गरम केल्यानंतर काय होते, त्याचा आकार वाढतोय. थंड करताना काय होते, आकार त्याचा काय होते, कमी होते. अवस्थेत बदल. प्रत्येक धातूला काय केले, 3 अवस्था असते. 3 अवस्था असतात. कुठल्या, स्थायू, द्रव आणि वायू. म्हणजेच काय, बर्फ तापवल्यास काय होते, त्याचं पाणी होते. पाणी तापल्यानंतर त्याचं काय होते, वाफेत रूपांतर होते. रासायनिक बदल. जे पदार्थ साधारण तापमानाला मिळत नाहीत ते अधिक तापमानात मिळतात, त्यास काय म्हणतो आपण, रासायनिक बदल त्या वस्तूमध्ये घडून येतोय. उष्णता आणि तापमानातील फरक. दोन्हीमधला डिफरन्स आपल्याला बघायचा आहे, काय नेमका फरक आहे. उष्णता आणि तापमान. उष्णता एक प्रकार आहे, उष्णतेच्या प्रभावातील तापमान एक आहे. त्यानंतर उष्णता कशामध्ये मोजली जाते, कॅलरीमध्ये. उष्णता डिग्रीमध्ये मोजली जाते. त्यानंतर उष्णता मोजायचं एकक आपण बघितलेलं कॅलरी. कॅलरी मीटरने मोजतात. म्हणजे उष्णता जी मोजली जाते ती कशामध्ये मोजली जाते, कॅलरी मीटरने मोजली जाते. आणि हे तापमान हे कशामध्ये मोजले जाते, तापमापीने मोजले जाते. तसेच वस्तू प्रमाण आणि स्वभावावर उष्णता अवलंबून असते. वस्तू प्रमाण आणि त्याच्या स्वभावावर. आणि वस्तू प्रमाण आणि स्वभावावर तापमान अवलंबून नसते. हा दोन्हीमधला फरक आहे. प्रसरण. जेव्हा धातू काय होतोय, गरम होते, तेव्हा तो काय केला जातोय, प्रसरण पावतोय. आणि जेव्हा धातू थंड होते तेव्हा काय होते, तो आकुंचन पावतोय. प्रसरणाचे प्रकार. प्रसरणाचे प्रकार, रेखीय प्रसरण, क्षत्रिय प्रसरण आणि आकारमान प्रसरण. त्याला इंग्लिशमध्ये पहिला रेखीय प्रसरण म्हणजे काय, लिनियर एक्सपेन्शन. त्यानंतर एरिया एक्सपेन्शन. त्यानंतर व्हॅल्यूम एक्सपेन्शन. त्यातला पहिला प्रकार आपल्याला बघायचा आहे, ते म्हणजे रेखीय प्रसरण. इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतोय, लिनियर एक्सपेन्शन. म्हणजे त्याच्या लांबीत जर वाढ झाली तर त्याला काय म्हणतोय, रेखीय प्रसरण असं म्हणतोय. ते अल्फा यानं दर्शवतात. अल्फा या चिन्हानं दर्शवतात. क्षत्रिय प्रसरण हे त्याच्या क्षत्रिय म्हणजे त्याच्या पूर्ण क्षेत्रफळात जर वाढ झाली तर काय काय त्याला म्हणतोय आपण, क्षत्रिय प्रसरण. एरिया एक्सपेन्शन असं म्हणतोय, ते बीटा या चिन्हानं दर्शवते. आणि आकारमानात जर वाढ झाली तर त्याला काय म्हणतोय, व्हॅल्यूम एक्सपेन्शन असं म्हणतो. वेल्डिंगमधील रेखीय प्रसरण गुणांक. म्हणजे रेखीय प्रसरणाचा गुणांक कसा काढला जातो हे आपल्याला बघायचं आहे. वेल्डिंग काम करताना तापमानात वाढ झाल्यानंतर जॉबच्या वाढ होते. जॉबच्या काय होते, लांबीत वाढ होते. त्याला आपण काय म्हणतोय, रेखीय प्रसरण असं म्हणतोय. जॉब तापमान वाढल्यानंतर जॉबच्या जर लांबीत वाढ झाली तर त्याला आपण काय म्हणतोय, रेखीय प्रसरण असं म्हणतोय. त्यानंतर जॉबच्या क्षेत्रफळात जर वाढ झाली तर त्याला आपण काय म्हणतोय, क्षत्रिय प्रसरण असं म्हणतोय. आणि जॉबच्या आकारमानात झालं तर त्याला काय म्हणतोय, आकारमान प्रसरण असं म्हणतोय. त्यानंतर स्टीलचे सर्व धातूचे रेखीय प्रसरण वेगवेगळे असतात. काही धातूंचे रेखीय प्रसरण खालीलप्रमाणे दर्शवले आहे. रेखीय प्रसरण यांनी दाखवलेलं आहे. तर स्टीलचं किती आहे, स्टीलचे रेखीय प्रसरण त्यांनी दाखवलं आहे 0.0000124. त्यानंतर पित्तळचे दाखवलेलं आहे त्याने. पित्तळचे किती आहे, पित्तळचे स्टीलचं त्याने किती झालं आहे, 0.000000124. त्यानंतर पितळ 0.0000187. कास्ट आयर्न 0.0000106. ॲल्युमिनियम 0.0000023. निकेल 0.0000124. बरोबर. आता प्रसरण
प्रसरण कसं केलं, तापमानातील वाढ गुणिले रेखीय प्रसरण गुणांक गुणिले लांबी, एल बरोबर मूळ लांबी, L2 बरोबर वाढलेली लांबी, T1 बरोबर सामान्य तापमान आणि T2 बरोबर वाढलेले तापमान. आता या धड्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, उष्णतेचे एकक, तापमानाचे एकक बरोबर. उष्णतेचे एकक कुठला आहे, कॅलरी आहे. तापमानाचे एकक डिग्री आहे. त्यानंतर कुठल्या कुठल्या स्केलच्या साईन आपण काय करतो, टेम्परेचर मोजतोय, त्या स्केलची नावं, त्यांचं कसं मेजरिंग आहे ते, गोठण बिंदू किती टेम्परेचरला आहे, उत्कलन बिंदू किती टेम्परेचरला आहे. त्यानंतर या दोन्ही राशीतील फरक, उष्णता म्हणजेच काय, तापमान म्हणजेच काय, ह्या गोष्टीच आपल्याला परीक्षेला विचारल्या जाणार आहेत, इतर गोष्टी विचारल्या जाणार नाही. धन्यवाद. इथं आपला उष्णता आणि टेम्परेचर हा धडा काय झालेला आहे, पूर्ण झालेला आहे.